या सर्वांनी बैठकीमध्ये काय मुद्दे उपस्थित केले हे तर आपण पाहिलं, मात्र त्यांना प्रतिसाद काय मिळाला याची उत्तरं कदाचित या पत्रकार परिषदेमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे। वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या क्षणी नेमकं काय घडतंय? दोन्ही ठाकरे बंधू तर आता आपल्याला एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामध्ये एकत्र दिसतायत, इतरही नेते येऊ लागलेत का आणि काय इथून पुढचा आता कार्यक्रम असणार? साधारणपणे आपण बघितलं तर एक तासभर ही बैठक चालली, ज्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि प्रश्न उपस्थित करत असताना ज्या शंका विरोधी पक्ष नेत्यांच्या आहेत त्या सगळ्या शंका या उपस्थित केल्या, ज्या सगळे प्रश्न उपस्थित केले आणि 31 जानेवारीपर्यंत महापालिका निवडणुका घेण्यास आपण तयार आहात का, असा प्रश्न सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आणि याबाबत काही उत्तरं आयोगाकडून मिळाली, काही अजूनही। त्यामुळे उद्या एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त त्यासोबतच निवडणूक अधिकारी हे या बैठकीला असणार आहेत। विरोधी पक्षातील काही नेत्यांना सुद्धा पुन्हा एकदा बोलवण्यात आलं असल्याचं कळतंय, मात्र अद्याप वेळ आणि कधी ही बैठक होणार हे अद्याप अधिकृतरित्या सांगितलं गेलेलं नाहीये। मात्र आणखी एक बैठक होणार आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा काही मुद्दे रिवाईज केले जातील, त्यावर उत्तर निवडणूक आयोगाकडनं अपेक्षित असणार आहे। कारण दुबार मतदार असतील किंवा मग मतदार चोरीचा जो फॅक्टर आहे तो असेल किंवा मग मतदार याद्यांमधील जो घोळ आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्यामुळे या सगळ्यावर निवडणूक आयोगाकडनं काही प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत, काही प्रश्नांची उत्तर अजूनही मिळाली नाहीयेत आणि त्यामुळे उद्या पुन्हा एकदा अशा प्रकारची बैठक घेतली जाऊ शकते। तशा प्रकारच्या चर्चा सुद्धा आता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडनं चर्चा होती आणि उद्या साधारणपणे मंत्रालयातच ही बैठक होईल, ज्यामध्ये काही प्रमुख नेत्यांना सुद्धा बोलवलं जाऊ शकतं। अमोल, निश्चितपणे आता ही बैठक संपल्याचं कळतंय, इथून पुढे आता या सगळ्याचा काय कार्यक्रम असणार आहे आणि विशेषतः कुठल्या मुद्द्यांवर उत्तरं मिळाली, कुठल्या मुद्द्यांवर उत्तरं मिळाली नाहीत, याविषयी नेते मंडळी काय सांगतायत? या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद थोड्याच वेळात होईल। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पत्रकार परिषद असणार आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये परिषद असेल आणि पत्रकार परिषदेमध्ये कुठल्या प्रश्नांची उत्तर मिळाली। कारण आपण बघितलं अनेक प्रश्न विचारली गेली, त्यावर निवडणूक आयोगाने सुद्धा विचारलं की तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुद्धा या संदर्भात विचारणा केली होती का किंवा अशा प्रकारचं निवेदन दिलं होतं का। विरोधी पक्षांनी सुद्धा सांगितलं की आम्ही निवेदन दिली, मात्र त्यावर उत्तर मिळाले नाही आणि त्यामुळे या सगळ्यांची उत्तरं कुठपर्यंत मिळालेली आहेत, समाधानी हे सगळे विरोधी पक्ष नेते झालेले आहेत का, यावर संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात होईल, ज्यामध्ये पुढची जी भूमिका असेल सगळ्या पक्षांची ती जाहीर केली जाईल। निश्चितपणे काही नेते माध्यमांशी बोलताना दिसत आहेत। जयंत पाटील सध्या काय म्हणतात बघूया। अरे एक जण कोणतरी या। दुबार मतदार शोधण्यासाठी सॉफ्टवेअर का आणत नाही असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केलेला होता। या बैठकीनंतर आता जयंत पाटील माध्यमांशी बोलतायत, बघूया जयंत पाटील काय